सबका साथ सबका विकासमध्ये छोट्या शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर भर देण्यात आला आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी या अर्थसंकल्पात 1,62,671 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. जळगावमध्ये मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. गहू, हरभरा, मका, केळी ही पिकं जमीनदोस्त झाल्यानं शासनाकडून तातडीने पंचनामे करून भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. हातातोंडाशी आलेलं पीक हिरावून गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 आणि आज सकाळच्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या. मोहाडी तालुक्यात उन्हाळी भातशेतीला नवे बळ मिळते. लागवड क्षेत्रात नवा रेकॉर्ड 8,106 हेक्टरवर भातशेती. सिंचन सुविधांमध्ये वाढ झाल्याने मोहाडी तालुक्यातील दिसते कृषी क्षेत्रामधील सकारात्मक बदल. ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्राचा करार संपला. ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक नागरिकांना मिळायचे दाखले. राज्यात थंडी वाढणार. 2 फेब्रुवारीपासून हलक्या पावसाची शक्यता. वातावरण बदलल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात. शेतकरी चिंतेत. रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रब्बी हंगामात यंदा युरियाचा तुटवडा. नियोजन बरगडले. हंगाम क्षेत्रात वाढ झाल्याने मागणी वाढलेली आहे. तुलनेमध्ये पुरवठा झाला कमी. गोंदियाच्या मुरकुटडोह जंगलात नक्षल्यांचा शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त. गोंदिया पोलिसांची कारवाई. आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांकडून मिळाली होती माहिती. अटी आणि तुटपुंज्या बक्षिसामुळे पीक स्पर्धेकडे शेतकऱ्यांची पाठ. खरीप आणि रब्बी मिळून 238 अर्ज प्राप्त झाले. माहूर तालुक्यातील खरीप हंगाम अतिवृष्टीने गेला. रब्बी वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने जातोय. वन विभाग लक्ष कधी देणार, शेतकऱ्यांचा प्रश्न. तसेच शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. ढगाळ वातावरणामुळे हवामानात मोठा बदल. 3 फेब्रुवारीपासून लातूर जिल्ह्यात पावसाचा मोठा अंदाज. सोयाबीनचे बाजारभाव 5,900 रुपये तर तुरीने गाठला 9,000 रुपयांचा टप्पा. आधारभूत खरेदी केंद्रे ओस पडलेले असून तुरीची आवक वाढली असून दरामध्ये देखील होत आहे मोठी सुधारणा. हरभरा फसला, राजमा बहरला. पिकाने वेधले सर्वांचेच लक्ष. हरभऱ्याच्या तुलनेमध्ये राजम्याचा खर्च कमी झालेला असून पेरणी क्षेत्रही वाढण्याचा अंदाज. मान देऊळगाव परिसरामध्ये रोहिओमधील 5,549 मजुरांची 3 महिन्यापासून मजुरीच मिळेना. मजुरांची गाव सोडून स्थलांतराची तयारी केली जात आहे. 15 वर्षानंतर जनगणना होणार. प्रशासनाकडून तयारी सुरू. 1 एप्रिल 2026 पासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील कामाला होणार प्रारंभ. KYC चुकलेल्या बहिणींना मिळतोय मोठा दिलासा. अंगणवाडीत ताई करणार प्रत्यक्ष पडताळणी. अधिकृत वापरासाठी वचमत हळदीच्या GI टॅगिंगची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली असून हिंगोलीत ऑनलाईन बैठकीत अधिकाऱ्यांची माहिती. रेशीम शेतीमधून भरघोस उत्पादन पण बाजारपेठेचा ठरतोय अडथळा. 584 एकरावर तुती लागवड करण्यात आलेली असून 9 महिन्यामध्ये 31 मेट्रिक टनाचे उत्पादन.